सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे नांदेडमध्ये 9 पैकी कोणत्या आमदाराला कोणतं पद मिळेल, एखादं मंत्रिपद मिळेल का, किंवा पालकमंत्री यावेळी नांदेडचा होईल का, बाहेरून आयात करावा लागेल, अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत। तर नमस्कार, मी गणेश शिंदे, आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आता सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शपथविधी घेतल्यानंतर नेमकं मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होईल या चर्चा सुद्धा चालू आहेत। अनेक कट्ट्यावर इतके दिवस फक्त चर्चा होती की कोणाची सीट लागेल, काय होईल, कसं होईल, कोण मुख्यमंत्री होईल। मुख्यमंत्रीच्या वेळेस मध्ये काहीतरी सस्पेन्स राहिल्यामुळं नेमकं वाटत होतं की यांना पद मिळू जाईल, यांना होईल, त्यांना होईल, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। त्यानंतर आता या नांदेडमधून नेमकं पालकमंत्रीपद, जे महत्त्वाचं जे पद असतं पालकमंत्रीपद, ज्यांच्या हातामध्ये मोठा निधी असतो, नियोजन असतं, ते पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळेल ही चर्चा आहे। सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी पालकमंत्रीचे या अगोदरचे पालकमंत्री गिरीश महाजन होते। गिरीश महाजन होते, परंतु त्यांच्याकडे 2-3 जिल्ह्याची जबाबदारी, धुळे होतं, बऱ्याच ठिकाणची जबाबदारी असल्यामुळं त्यांना कुठेतरी नांदेडला वेळ देता आला नाही। फक्त झेंड्याच्या वेळेस त्यांनी यायचं आणि एखाद्या वेळेसाचं। परंतु जर स्थानिकचा जर पालकमंत्री राहिला तर पालकमंत्र्यांना पूर्ण वेळ देऊन नांदेडचा जे विकास आहे, स्थानिकचा जो विकास आहे, स्थानिकांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामाला येतात। परंतु मग यावेळेस आता महायुतीला 9 पैकी 9, नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 9 पैकी 9 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या वतीने, भाजप असेल, शिवसेना शिंदेगडाच्या 3 जागा असतील, राष्ट्रवादीची 1 असेल, एके 4 आणि भाजपाच्या 5, 9ला 9 महायुतीला जागा मिळाल्यात। मग सगळ्यांचीच आशा लागली, कारण की नांदेड हे महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे, तर मग नांदेडच्या स्थानिक पालकमंत्री का नको, आणि पालकमंत्री जर त्यासोबतच अनेक काही मंत्रिपदं मिळतील का, या ठिकाणी पदं मिळतील का। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून अनेक पदं मिळाली, शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून अनेक पदं मिळाली, डी.पी. सावंत साहेबांना देखील पद मिळालं, कमलकिशोर कदम साहेबांना पद मिळालं, आणि एकंदरीत आपण जर मराठवाड्यात पाहायला गेलं तर नांदेडचा चांगला विकास आहे असं देखील सर्वत्र बोलत जातं। कारण आपल्या बाजूला असलेल्या परभणीचा विकास सगळ्यांना दिसत नाही, हिंगोली विकासापासून वंचितच आहे, परंतु नांदेडला जी पदं महत्त्वाची मिळाली त्यामुळे नांदेडचा कुठेतरी चांगला विकास दिसतोय। परंतु आता सध्या विकास जरी असेल तरी पण सगळ्यांची आशा आहे, सगळ्या नेत्यांना देखील वाटतं की हे पद मला मिळालं पाहिजे। एकंदरीत आपण सुरुवात करूया लोहा कंधारपासून। लोहा कंधारचे सध्याचे आमदार म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर हे निवडून आले, आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडून आल्यानंतर सांगितलं की मी आता सगळ्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, आणि ते वयाने ज्येष्ठ असल्यामुळं आणि अजितदादा आणि फडणवीस साहेब या दोघांची फार त्यांची चांगली कनेक्टिव्हिटी असल्यामुळं प्रताप पाटील चिखलीकर यांना एखादं महत्त्वाचं पद दिलं जाईल का, अनेक वेळा बातम्यामध्ये देखील त्यांचं नाव बऱ्याच वेळेस घेतलं जात होतं, आणि देतील का, कारण की ते जिल्ह्याचे खासदार देखील राहिले होते, आणि यावेळेस 43 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे। मग या अशा माणसाला जर पद दिलं जाईल का अशी देखील चर्चा आहे। त्यासोबतच मुखेड विधानसभा मतदारसंघाचे तुषार राठोड यांनी 2 वेळेस निवडून आले आणि 3ऱ्या वेळेस देखील यावेळेस हॅट्रिक केली, त्यामुळे त्यांना देखील स्वप्न आहे की बाबा तिथल्या जनतेला वाटतं की बाबा तुषार राठोड साहेबांच्या माध्यमातून आमच्या विधानसभेला कुठेतरी आमच्या भागातल्या माणसाला मंत्रिपद मिळेल का, ही देखील चर्चा आहे। त्यासोबतच अशोकराव चव्हाण साहेबांची मुलगी म्हणजे श्रीजया यांनी देखील 50,000 मताधिक्यांनी त्यांनी देखील निवडून आलेत, कारण की ही जागा सगळ्यांना वाटत होती काय होईल, परंतु श्रीजया यांनी स्वतः देखील प्रचंड मेहनत घेतली, ग्राउंड लेवलला बरी कामं केली, आणि आजपर्यंत त्यांनी शंकरराव चव्हाण साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, यांच्या कामाच्या ओघामुळं त्यांची देखील 50,000 मताधिक्यांना शीट लागली। आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस मोठमोठ्या नेत्यांची याची पहिलीच एंट्री असते, परंतु त्यांना मंत्रिपद मिळलं जातं। आपण शिवसेनेचे उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यात देखील चिरंजीवांना मंत्रिपदाची सुरुवातीलाच संधी मिळाली होती। मग तसाच प्रकार यावेळेस श्रीजया चव्हाण यांना घडेल का ते देखील सांगता येणार नाही। त्यासोबतच सध्या जर बघितलं तर किनवट माहूरमध्ये भीमराव केराम यांच्या देखील निवडणुकीच्या प्रचारावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही त्यांना निवडून द्या, मी त्यांना मंत्री करतो, अशी देखील चर्चा। त्यामुळे देखील तिथून देखील वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, तिथून देखील सांगितलं जातं की यावेळेस भीमराव केराम साहेबांना मंत्रिपद मिळू शकेल, आणि त्यासोबतच त्या ठिकाणी शिंदे साहेबांचे म्हणजे शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि एक विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटीलांच्या संदर्भात देखील चर्चा आहे। हेमंत पाटील हे सिनियर आहेत, एक वेळ दक्षिणमधून आमदाराला आले, त्यानंतर लगेच हिंगोलीमधून खासदार झाले, पुन्हा त्याच्या काही वैयक्तिक काही कुठल्या पक्षाच्या त्याच्यामुळे त्यांना हिंगोलीचं नंतर खासदाराचं तिकीट मिळालं नाही, मग त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पक्षवाढीसाठी काम
करण्याची स्मृती मिळण्यासाठी त्यांना विधान परिषद घेतलं, मंत्रिपदाचा दर्जा देखील त्यांना दिला गेलेला आहे. त्यामुळे त्यांना कुठंतरी पद मिळू शकते का. त्यासोबतच बालाजी कल्याणकर हे शिवसेनेचे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत शिंदेसाहेबांचे, आणि शिंदेसाहेब बालाजी कल्याणकर यांच्या दोघांचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत. कारण की ते 2000 जे सत्तांतर झालं त्यावेळेस बालाजी कल्याणकर हे थेट शिंदेसाहेबांच्या थेट संपर्कात होते आणि सोबत होते. त्यानंतर त्यांनी प्रचंड मोठा निधी देखील या मतदारसंघात खेचून आणला, आणि ही जी लढाई वाटत होती उत्तरची ही फार अटीतटीची होती. पण त्या अटीतटीच्या लढाईमध्ये त्यांनी देखील विजयश्री खेचून आणल्यामुळं बालाजी कल्याणकर साहेबांचं देखील नाव चर्चेमध्ये राहू शकतं. त्यांना देखील एखाद्या वेळेस पदाची संधी मिळू शकते. त्यासोबतच पाहायला गेलं तर मग आता बोंडारकर असतील, त्यासोबत बाबूराव कोळीकर असतील, बाबूराव पाटील कोळीकर असतील, हे पहिल्या टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांच्याशी तेवढं असं वाटत नाही आणि त्यांची देखील अपेक्षा देखील नाही. परंतु नायगावचे राजेश पवार हे दुसऱ्यांदा आमदार झालेत. राजेश पवारचं पाहायला गेलं तर नायगावमधून चांगलं काम आहे, आणि एकंदरीत त्यांना जे वारसा लाभलेला आहे संभाजीराव पाटील पवार यांचा, त्यांच्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकतो. परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी अंतापूरकर आहेत, परंतु ते पहिले काँग्रेसचे होते, परंतु आता भाजपात गेले, त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच भाजपाकडून संधी मिळाली आहे. परंतु जे आता सध्या राजेश पवारचं म्हणतोय की राजेश पवार हे देखील त्यांना मिळू शकतं, कारण त्याचा वारसा फार हे आहे, आणि त्यामुळं राजेश पवारांचं कुठं नाव चर्चेत राहू शकतं. कारण की आज सध्या 9 आमदार आहेत सध्या ह्याचे महायुतीचे निवडून आलेले, आणि 9पैकी याच ठिकाणच्या आमदारांना किंवा विधान परिषदेच्या एखाद्या आमदाराला या ठिकाणी जर पालकमंत्रीपद मिळालं तरी तिथे विकास होईल असं वाटतं. परंतु अनेक वेळा बाहेरचे जर पालकमंत्री जर ज्या वेळेस येतात त्यावेळेस विकास होत नाही अशी लोकांची चर्चा असते, आणि फक्त हा पालकमंत्री झेंडामंत्रीच होऊन जातो अशी देखील चर्चा असते. कारण की एखाद्या मुंबईतल्या मंत्र्यांना जर इथली संधी दिली तर त्या ठिकाणचं काम करणं, त्याचा मतदारसंघ सांभाळणं आणि पुन्हा नांदेडकडे कधी लक्ष देणं हे एक नॅचरली साधी गोष्ट आहे. त्यामुळं ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबांना ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद मिळालं, त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळालं होतं, आणि त्या 2-2.5 वर्षामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी प्रचंड कामं केली, आणि त्यांना ते पालकमंत्री देखील होते. त्यामुळे त्या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड कामं झाली ही सगळी जनता म्हणते. त्यामुळे जर पुन्हा एकदा हे जे स्थिर सरकार आहे, प्रचंड मोठ्या लीडनं निवडून आलेलं सरकार, आणि विशेष सांगायचं म्हणजे 9पैकी 9 जागा या ठिकाणून त्यांना मिळाल्यात. त्यामुळं नक्कीच यावेळेस लोकांच्या देखील अपेक्षा आहेत की यावेळेस आमच्या स्थानिकच्या माणसाला पालकमंत्रीपद असेल किंवा अन्य 1-2 तरी मंत्रिपद या ठिकाणी मिळालं पाहिजे. कारण की त्या प्रकारचे यावेळेस विधान परिषदेचे आणि विधानसभेचे आमदार स्ट्रॉंग असल्यामुळं नक्कीच संधी आहे. नेमकं आपल्याला काय वाटतंय, या 9पैकी कोणाला पालकमंत्रीपद दिलं जाईल किंवा अन्य एखाद्या व्यक्तीला पालकमंत्रीपद दिलं जाईल? त्यासोबतच यावेळेस पालकमंत्रीपद हे स्थानिकांना दिलं जाईल की आयात एखादा माणूस आणून, एखादा मंत्री आणून त्यांना दिलं जाईल? हे नेमकं तुम्हाला काय वाटते ते नक्की तुम्ही आमच्या राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून कळवू शकता. सत्र पहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.